इतिहास म्हटलं तर तो काही शतकांचा. बरोबर बरोबर. पण जेव्हा संस्कृती हा विषय येतो तेव्हा तो इसवी सन पूर्व अनेक शतक. ज्योतिष हे वेदांचं 6वं अध्याय. बर. आणि भगवद्गीता हा तिथूनच निर्माण झालेली आपली भगवद्गीता आहे महाभारतात. तर म्हटलं इथे महाभारत तर नंतर आलं, वेद अगोदर होते. म्हणजे महाभारतात भगवद्गीतेत काहीतरी आपलं ज्योतिष असायला आपल्या देशाचं एक्सपोर्टची नवीन दिशा निर्माण झाली. बरोबर. यालाच तर आपण सकारात्मकता म्हणतो. सकारात्मकता म्हणजे आलेल्या प्रश्नावर थेट नवीन उत्तर शोधणे. मंगळाची महादशा लागली, भारताची भाषा सुरू झाली न. बरोबर. काहीच बोलायचं नाही, डायरेक्ट धडक कृती. म्हणून तर ऑपरेशन सिंदूर सारखं ऑपरेशन झालं. आणि याच्या पुढेही धडक असेल. जगाच्या तुलनेत भारतावरचे संकट कमी. भारत एकमेव देश ठरला की 4 दिवसात युद्ध थांबवलं. हो. ही क्वालिटी पुढातच. या सर्व स्थितीमध्ये हे आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेणारा किंवा जो बोलून पिलेला आहे ती व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी. खरंय. ते तेवढं तुल्यबळ व्यक्ती तिथे तयार करणं या शोधात मला दिसत आहे. बरं. त्यांच्या सध्याच्या पत्रिकेनुसार. नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आपण पुन्हा एकदा भेटतोय आणि अर्थातच प्रसंगही तसाच आहे, कारण की आता दसरा आहे आणि या दसऱ्यानिमित्त मी पुन्हा एकदा मधुराष्टकचा नवा कोरा पॉडकास्ट घेऊन तुमच्यासह इथे उपस्थित आहे. अर्थातच मधुराष्टकच्या पॉडकास्टची सगळ्यांनाच उत्सुकता असते. गेले अनेक दिवस मधुराष्टक पॉडकास्टमध्ये नवीन पॉडकास्ट का नाही झाले असे अनेक प्रश्न, मेसेजेस मला येत होते. अर्थात काही कमिटमेंट्स होत्या, त्यामुळे मला जमलं नाही. मात्र आता नक्कीच मी तुमच्यासाठी नवनवीन विषयांसह पुन्हा एकदा पॉडकास्ट घेऊन येते. तेव्हा दसऱ्याच्या सर्वात अगोदर तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा. हा दसरा, येणारी दिवाळी आणि येणारं नवीन वर्ष तुम्हाला खूप छान जावो. अर्थात आजचा मधुराष्टकचा हा पॉडकास्ट काय आहे, कशावर आहे ह्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असेल. कारण येणारा दसरा, येणारी दिवाळी आणि अर्थात नवीन वर्ष. आज आपण आजूबाजूला खूप नकारात्मकता बघतोय. ही नकारात्मकता म्हणजेच निगेटिव्हिटी हा एक फुगवटा तयार केला जातोय. अर्थात या फुगवट्याला आपणच जबाबदार असतो. बरं, आता ते कसं काय हे आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला समजेलच. पण आजच्या मधुराष्टक पॉडकास्टच्या गेस्ट आहेत ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. सगळ्यात अगोदर मी डॉक्टर ज्योती जोशी यांचं आमच्या या मधुराष्टक पॉडकास्टमध्ये स्वागत करते. नमस्कार ज्योतिताई. खूप खूप छान वाटतंय तुम्ही इथे आलात आणि खास जळगावहून तुम्ही माझ्या या पॉडकास्टमध्ये सहभागी होताय. इतका आनंद झालाय. आपण 3 महिन्यांपूर्वी बोललो होतो की मधुराष्टक पॉडकास्टमध्ये तुम्हाला मला बोलवायची इच्छा आहे आणि तो योग आता नवरात्रीच्या निमित्ताने जुळून आलाय. तुम्हाला आमची जी फंक स्ट्रीट ही आमची एक छोटीशी भेट आहे. फंक स्ट्रीट आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत आणि त्यांच्याकडनं ही छोटीशी भेट. डॉक्टर ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यांना कोण ओळखत नाही. अतिशय तेजस्वी चेहरा, व्यासंगी असं हे व्यक्तिमत्व आहे. आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्राबद्दल अनेक व्हिडिओज केले. त्या व्हिडिओजला लाखो करोडो लाईक्सही मिळाले आणि अनेक सबस्क्रायबर देखील आहेत. हेच नाही तर त्यांनी 12 मराठीमधून आणि 2 हिंदीतून पुस्तकं देखील लिहिली आहेत आणि ती पुस्तकं उत्तमरित्या आहेत, ज्याबद्दल ज्योतिषाबद्दल तर आहेच आणि एकूणच कसं आयुष्य जगायला पाहिजे ह्याबद्दल त्यांनी खूप सकारात्मकता दाखवलेली आहे या पुस्तकातून. अर्थात हे सगळं असतानाही अजून एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. त्यांनी पहिलं ॲस्ट्रोगुरू चॅनल जेव्हा सुरू केलं त्यानंतर पहिलं ज्योतिष ई मासिक त्यांनी सुरू केलंय, ते भविष्य दर्पण. अर्थात भविष्याचा वेध प्रत्येकालाच असतो, प्रत्येकालाच इंटरेस्ट असतो भविष्यात काय घडणार आहे, भविष्य कसं उज्ज्वल करता येईल आणि ह्या सगळ्याबद्दल आज आपण तर चर्चा करणारच आहोत. पण ह्या नकारात्मकतेच्या दुनियेमध्ये आपण सकारात्मक कसं राहायचं
आणि ही सकारात्मकता आपल्या आजूबाजूला कशी पसरवायची ह्याबद्दल आज ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे आणि खूप छान वाटतंय. मला सुद्धा खूप आनंद होतोय. कसं होतं ना की आम्ही खूप ठिकाणी जातो, परंतु इतकं सकारात्मक वातावरण आणि पॉझिटिव्ह चॅनल, म्हणजे मी तुमचं चॅनल पाहिलं, त्याचा जेवढे व्हिडिओ आहेत ते सगळं कुठेतरी समाजात सकारात्मक पेरणी करणार आहे. आपण म्हणतो जे पेरतं ते उगवतं. तर हे एक वेगळी वाट तुम्ही निवडली. कदाचित आज कठीण वाटेल तुम्हाला, पण खूप दीर्घ चालणारी आहे. खरंय. तुमचं तुमच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. अगदी पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण चर्चेला आणि ह्या पॉडकास्टला सुरुवात करूया. अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलोय. तरी सुद्धा जेव्हा सकारात्मकतेचा विचार आपण करत असतो, म्हणजे अपयश हे प्रत्येकाला येतं, कुठल्या ना कुठल्या स्तरावरती येतं, म्हणून डगमगायचं नाही असं आपले पूर्वज सांगत होते आणि आजही तेच आहे. पण आज समाजामध्ये जो नकारात्मकतेचा फुगवटा निर्माण केला जातोय विविध माध्यमातून असेल, ह्या सगळ्याला आपण कसं बघायचं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून कसं बघायचं? खूप छान प्रश्न आहे. थोडा वेगळा आहे. कसं होतं ना की आपण असं म्हणतो की सगळ्यात मोठे प्रथम मोटिवेशनल गुरु कोणी असतील तर ते भगवान श्रीकृष्ण, आणि त्यांनी दिलेलं मार्गदर्शन हे गीतेतील मार्गदर्शन. जी नकारात्मकता आहे किंवा अपयशाची भीती आहे, तर आपल्या भगवद्गीतेतलं सगळ्यात महत्वपूर्ण श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्ही कर्म करा, तुमचा हक्क कर्मावर आहे, फळांचा विचारच करू. पण जर आपण फळांचा विचारच केला नाही तर अपयश यश दोघांना आपण सहज सामोरे जातो. म्हणजे कधीतरी ना आपल्या ऋषीमुनींना नमन करावं असं वाटतं, आपल्या संस्कृतीला नमन करावं असं वाटतं. जगातील ही एकमेव एवढी सकारात्मक संस्कृती आहे की जिथे छानपैकी सांगितलं जातं तुम्ही कर्म करा, तुमचा अधिकार आहे तुमच्या कर्मावर, त्याचा वापर करा. आणि हे जेव्हा आपण अंगीकारतो तेव्हा एकही व्हिडिओ अपलोड करताना, पॉडकास्टला बसताना हा प्रश्न पडत नाही की किती व्ह्यू मिळतील, किती लाईक येतील, कारण तिथे आपला माइंडसेट झालेला आहे. बरोबर. आणि आज समाजातल्या प्रत्येक पावलावर प्रचंड संघर्ष आहे. म्हणजे एकही क्षेत्र असं नाही की जिथे स्पर्धा नाही. स्पर्धेची तीव्रता वाढते. मग या सगळ्या स्पर्धात्मक जगात आणि मी मिळवलंच पाहिजे या भूमिकेत जेव्हा आपले ग्रंथ हे शिकवतात आणि तुमच्यासारखे असे प्रश्न येतात छानपैकी, तर अपयशाची भीती कमी होते. आणि हे एकदा रुजलं, समजलं की माणूस अजून जास्त प्रगती करतो. अपयशातून दोन गोष्टी करतात. एक तर अपयश आलं म्हणून माणूस नाराज होतो, परंतु तो शिकतो. एक तर अनुभव तरी मिळतं किंवा यश तरी मिळतं. म्हणून तुम्ही कार्य करा, कर्म करा. आणि आमचं ज्योतिषशास्त्र पण हेच सांगतं, कर्म करा. भगवद्गीता हेच सांगतं, कर्म करा. आपले सर्व धर्मग्रंथ सांगतात कर्म करा. तुमचा अधिकार तुमच्या कर्मावर, पण चांगली कर्म करा. त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलूया. काय होतं ना, चांगली कर्म ही कन्सेप्ट व्यक्ती सदृश आहे. एखादी वस्तू समजा इथे ठेवलेली आहे, आता तुम्ही जर प्रश्न विचाराल की ही वस्तू पूर्वेला आहे की पश्चिमेला आहे, तर आपण कुठे बसलोय त्याच्याप्रमाणे. बरोबर. तर चांगली आणि वाईट कर्म ही स्थळ, काळ, वेळ अनुरूप ठरतात अनेक वेळा. खरंय. तो एक वेगळा विषय आहे, पण भगवद्गीतेत याचेही श्लोक आहेत की तुम्ही कर्म करा, बाकी सोडून द्या माझ्यावर. बरोबर. तुम्ही काही करतच नाही, सगळं मी करतो असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. त्यामुळे आपल्याला चांगलं वाईटच्याही टेन्शन नाही. मनापासून करा, जे आतून उमजतं ते करा, ते नॅचरल असतं. तुम्ही आता खूप छान मुद्दा इथे मांडला, जे आतून वाटतंय ते करा. म्हणजे मधुराष्ट्र पॉडकास्ट जेव्हा सुरू करायचा होता तेव्हा मी जवळपास
खूप महिने वर्ष असं विचार करत होते की काय नेमकं करायचं. आता मधुराष्टक पॉडकास्ट मधुराष्टक का नाव दिलं, अर्थात माझं नाव मधुरा जरी असलं तरी मधुराष्टक म्हणजे गीतेतलंच मधुराष्टकम माहिती असेलच आपल्याला. सो मला हेच म्हणायचे की म्हणून माझा हा उद्देश आहे की आपण का नकारात्मकता पोचवायची जी आजूबाजूला ऑलरेडी आहे, जो ऑरा आपल्या आजूबाजूला दिसतोय. आणि जसं तुम्ही आता म्हणालात तसं ज्योतिताई की प्रचंड स्पर्धा आहे, मी हे करू शकले नाही, एक फोमो म्हणतात ना तसा प्रकार आपल्याकडे आज प्रचलित झालाय. मी हे करायलाच पाहिजे, मी हा ट्रेंड जर फॉलो नाही केला तर मला लोक म्हणतील तू तर गबाळीच आहेस, तू गावठीच आहेस, तुला काही कळतच नाही. पण हे खरंच करण्याची आज गरज वाटते का? म्हणजे आज तुम्ही पण गेल्या अनेक वर्षांपासून ह्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताय, पुस्तकं लिहिली आहेत, इतका तुमचा म्हणजे अभ्यास तर आहेच पण त्याचबरोबर व्यासंग आहे आणि उत्तमरित्या तुमचं युट्यूब चॅनल सुरू आहे. तुम्हाला अनेक लोक येत असतील ते फक्त निगेटिव्ह प्रश्न घेऊनच येत असतील ना, मग तुमच्या मनात नाही का येत असं निगेटिव्हिटी? मुळात काय असतं ना की निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी पेक्षा आपण प्रश्नांना कसं सामोरं जातो. म्हणजे होतं काय ना की आमच्याकडे ज्या केसेस येतात, एकतर दिवसभर केसेसच येतात, 90% केसेस असतात किंवा 10% अशी असतात मॅडम तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या, तुम्ही असं फोन घेत नाही म्हणून तसेही असतात पण ते खूप आनंददायक असतात. पण म्हणजे आता परवा एक खूप मोठा मुलगा 22 वर्षाचा, इंजिनिअरिंग मध्ये टॉपर, तिथपर्यंत तो मजेत चालला. पण पहिलं त्याला अपयश आलं. त्याला जे कॉलेज हवं होतं त्याच्यापेक्षा सेकंडरी कॉलेज त्याला हायर शिक्षणासाठी मिळालं. त्याला अटॅक आला. बापरे. तो एकदम शॉक झाला, त्याला ऍडमिट करावं लागलं. काय होतं ना की आपण समाजात नकारात्मकता सहन करण्याची प्रवृत्ती संपवली. म्हणजे नाही हा शब्दच माहिती नाही. आम्ही जेव्हा लहान होतो 7, 8, 10 मिनिटं असायचे, काही मिळायचं काही नाही मिळायचं, ती सहज भावना होती. म्हणजे हा कदाचित प्रश्न भरकटेल परंतु जी संख्या हम दो हमारे दोच्या नादात जे घडत गेलं आणि आज हमारा एक, त्याच्यानंतर आता पुढच्या स्टेपला 30शीत लग्न, 35शीत बाळ, तर 35व्या वर्षी झालेल्या बाळाला सगळं असं हातात मिळतं. बरोबर. आणि एकच असतं, सगळं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर असतं, त्यामुळे त्याला नाही हा शब्द माहिती नसतो. बरोबर. त्यामुळे त्याच्यात किती क्वालिटी आहे. म्हणजे आता आमच्याकडे एक जण आलं होतं, माझा मुलगा शिकत नाही, अभ्यास नाही, असं नाही तसं नाही. मी म्हटलं 11वीला किती टक्के मिळाले होते, त्याला स्वतःलाही आठवत नव्हतं. मला सांगा तुमच्यापैकी कोण, कमेंट मध्ये टाका तुमच्या 11वीचे किती टक्के होते. त्या गोष्टीला आज महत्व उरत नाही. जेव्हा तुम्ही व्यावसायिक आयुष्य जगतात तेव्हा योग्य मार्गाने योग्य धनार्जन करणं महत्वाचं. बरोबर. अशा प्रश्नांवर मुलं सुसाईड करतायत. बापरे. किंवा सुसाईडचा प्रयत्न करतात. अपयश किंवा नाही हा शब्दच माहिती नाहीये. आणि ते काय रॅट रेस त्याला म्हणतो, कुत्रांची स्पर्धा, मला ह्याला इतके टक्के, ह्याला इतके टक्के, ह्याला इतके टक्के. एक त्याच्यात गंमत आहे की रॅट रेस मध्ये तुम्ही जिंकलात तरी शेवटी तुम्ही रॅटच राहता. पुन्हा सांगते, रॅट रेस मध्ये तुम्ही जिंकलात तरी शेवटी तुम्ही रॅट राहता. कशासाठी पळापळ? तुम्ही तुमचं कर्म करा, फळ येईल. जे काही द्यायचं तो देता करता धरता वेगळं आहे. त्यांनी ठरवलेलं आहे तुमच्यासाठी काय ते, त्यांनी तुमच्यासाठी सोनेरी वाट ठेवली आहे. तुम्ही धैर्य ठेवा, प्रेम ठेवा, आनंद ठेवा, प्रश्नांना सामोरे जा. हे आपल्याला मुलांना शिकवायचं आहे. पूर्वीच्या काळी आजी आजोबा शिकवत होते, घरातलं वातावरण होतं, एकत्र कुटुंब पद्धती होती, काका मामाची पोरं, आपण सगळे असे मस्त. म्हणजे मला आठवतं माझ्या लहानपणी आम्ही 40-42 भावंड होतो आणि तरी मदत करा म्हणजे सणावाराला. बरोबर. इतकं ते वातावरणच वेगळं, एन्जॉय करायचे. बरोबर. त्या वातावरणात जे शिकलो ते तुम्ही जगातल्या कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये शिकू शकत नाही.
कारण तिथे तुम्हाला माणूस कळतो, माणसाच्या भावना कळतात. कारण समोरची व्यक्ती ही तुमचीच बहीण किंवा तुमचाच भाऊ असते. त्याचं सुख दुःख इनडायरेक्ट तुमचं असतं. एकीकडे अटॅचमेंट असते. अगदी ते इतकं सुंदर होतं आपल्या संस्कृतीने, आपल्या कुटुंब व्यवस्थेने दिलेलं. आज वाईट वाटतं की ते विस्कळीत झालंय. आता आपण काही करून ती व्यवस्था नाही आणू शकत. त्याच्या मागे म्हणजे कारण अनेक असतात. म्हणजे मला तर म्हणजे आजूबाजूला मी जेव्हा बघते तेव्हा असं होतं की आता तुम्ही जर कुटुंब पद्धती म्हणालात, आज एकतर एकत्र कुटुंब पद्धती तर नाहीच आहे. जे सेपरेट राहतात ते त्यांना सुद्धा एकत्र यायचं नाहीये, कारण की त्यांच्यामध्ये एक प्रकारची भावना अशी काय म्हणतात क्लेश निर्माण झाला असं म्हणू शकतो, किंवा एकमेकांबद्दल ती जी प्रेम भावना, एकमेकांबद्दलचा आदर ते पूर्णपणे म्हणजे नष्ट झालेलं आहे. आणि आता त्यामुळे काय झालंय की पुढची जी पिढी आहे त्या पिढीला नाती गोती काय आहेत हेच कळत नाहीये. म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात तसं मला आठवते की आम्ही इतके भावंड आणि मजा मस्ती करायचो, मे महिन्याची सुट्टी एकत्र वाट घालवायचो. वाट बघायचो, असं सगळं व्हायचं. आता ज्योतिताई, ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही म्हणताय तसं की ठीक आहे, म्हणजे हे सगळं नाती गोती दुरावा येतोय हे सगळं आहे, पण हे कसं आपण ह्याला कुठेतरी वॉशआउट करायचंय? हे नकोय आपल्याला एकत्रच राहायचंय, एकत्र एकमेकांना सांभाळून राहायचे. कारण की शेवटी मग काय होतं, मग व्यक्ती ती गेल्यावरती त्याच्या फक्त आठवणी उरतात, आणि त्या आठवणींमध्ये रमण्यापेक्षा जेव्हा आहेत तेव्हा तुम्ही बोला, एकमेकांशी शेअर करा, सुख दुःख बोला. आजकाल काय झालंय, फक्त कसे आहात फोनवरती विचारलं जातं, हा छान आहोत. अरे त्या छान आहेच्या पाठीमागे कितीतरी दडलेलं असतं. खरंय ते, परंतु ते असं एका दिवसात बदल होणं शक्य नाही. फक्त एक आहे, आपण आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला, मुलांना लहानपणापासून रामायण महाभारतातील गोष्ट सांगितली. भारतातच असा राम होता की ज्याला आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत सिंहासनावर बसायला सांगितलं वडिलांनी, तयार. दुसऱ्या दिवशी उठ जंगलात जा, तेवढ्याच सहजतेने तयार. हे जे संस्कार आहे ना ते आपल्या ग्रंथांमध्ये आहेत, पण ते आता लगेच एका दिवसात बदल शक्य नाही. मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचा पगडा प्रचंड वाढला, त्यांचं ते चांगलं आणि आपलं ते वाईट ही भावना तयार झाली. आज कळतंय की आपली संस्कृती किती खोल होती. आपल्या संस्कृतीने म्हणजे जर आपण इतिहास म्हटलं तर तो काही शतकांचा, बरोबर. पण जेव्हा संस्कृती हा विषय येतो तेव्हा तो इसवी सन पूर्व अनेक शतक, मग त्याच्यात सर्वप्रथम वेद, उपनिषद, त्याच्यानंतर विविध दर्शनशास्त्र, त्याच्यानंतर रामायण महाभारत की जे सुद्धा 10,000 वर्षापूर्वीचं. तर त्यामुळे ते खूप त्याला सखोलता आहे. म्हणजे आपली संस्कृती किती प्रगल्भ होती याचं ते उदाहरण आहे. तर ते आता एका दिवसात होणार नाही. हा मात्र आपण मुलांना दिलं वाचायला, ग्रंथांमध्ये आपण काय लिहितोय. एक छान वाक्य होतं की तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य बघायचं असेल तर तुमच्या देशातील युवा पिढी काय वाचते ते बघा. जर आपल्या युवा पिढीने भगवद्गीता वाचली, श्रीकृष्ण वाचले, कोणत्याच जगातल्या मोटिवेशनची गरज नाही. खरंय बेस्ट आहे, पण ते इतक्या लवकर होणं शक्य नाही. पण आपण करू शकतो, आपण योजना राबवू शकतो की भगवद्गीता वाचाव्या, त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. बरोबर. आणि मला वाटतं तो प्रयत्न तुम्ही तुमच्या ऍस्ट्रो गुरुच्या म्हणजे तुमच्या चॅनलवरनं सुरू देखील केलेला आहे. मला त्याच अर्थाने प्रश्न विचारायचे, कारण की तुम्ही ना प्रत्येक राशीप्रमाणे तुम्हाला सांगितले की कोणत्या भगवद्गीतेचा श्लोक वाचला पाहिजे. ते काय आहे म्हणजे म्हणजे माझ्या ध्यानीमध्ये असं काहीच नव्हतं, पण सवय आहे की वेळ उरला ना तर काहीतरी भगवद्गीतेचं एखादं पान, एखादं श्लोक, 4 पानं, जसा वेळ उरेल तसं वाचत. बरोबर. मग त्या दिवशी माझ्याकडे एक काहीतरी सिंह जातकाचा दुपारी फोन होता, त्याच्याशी बोलणं झालेलं होतं. आणि जेव्हा मी भगवद्गीतेतला तो विशिष्ट श्लोक वाचायला लागली तर मला लक्षात आलं की अरे हा सिंह जातकांवर बसतोय, सिंह पर्सनॅलिटीला बसतोय.
मग म्हटलं जर सिंहासाठी असेल तर बाकी राशींसाठी पण आहे का. मग त्या दृष्टीने मी विचार सुरू केला. बरं. आणि ते इतकं आश्चर्यकारक आहे. कसं होतं ना की 5 बोटं सारखी नाही, जगातला प्रत्येक माणूस वेगळा आहे. खरंय. त्यातल्या त्यात राशीप्रमाणे तुमचा एक स्वभाव आणि प्रवृत्ती आहे. खूप सारे गुण आहेत, 2-4 दोषही आहेत. तर ह्या 2-4 दोषांवर जर तुम्हाला भगवद्गीतेने त्या काळात मार्गदर्शन देऊन ठेवलेलं आहे तर तुम्ही आज वापर केला पाहिजे. आणि मला हे लक्षात यासाठी पण आलं की ज्योतिष हे वेदांचं 6वं अंग आहे. बर. आणि भगवद्गीता हा तिथूनच निर्माण झालेली आपली भगवद्गीता आहे महाभारतातून. तर म्हटलं इथे महाभारत तर नंतर आलं, वेद अगोदर होते. म्हणजे महाभारतात भगवद्गीतेत काहीतरी आपलं ज्योतिष असायला हवं. मग ते जेव्हा सगळं लक्षात आलं तर त्याची मांडणी करायला मी जेव्हा बसली तर खूप कठीण वाटली. कारण काय होतं, ती भाषा आजची भाषा, ती माणसं आजची माणसं, प्रचंड विरोधाभास. बरोबर. आजच्या व्यक्तीला, आजच्या तरुण पिढीला ती गोष्ट आपली वाटावी यासाठी त्यांच्या भाषेत आलं पाहिजे. मग मी म्हणजे सगळ्यात जास्त वेळ त्याच्यात काही गेला असेल ना तर कठीणला सोपं 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 करून बोली भाषेत आणलं. आणि प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे पहिला मी मेषचं अपलोड केलं तर काहीतरी 80-90 हजारच्या पुढे त्याचे व्ह्यू लगेच गेले. वा, जबरदस्त. म्हणजे मला त्यातून दुसरी गोष्ट ही जाणवली की लोकांना भगवद्गीता हवी आहे. कारण मी टायटलच टाकलं होतं मेष आणि भगवद्गीतेतील मार्गदर्शन. तर लोकांना भगवद्गीता हवी आहे, समजून घ्यायची आहे, यंग जनरेशनला हवी आहे. कमेंट मध्ये लक्षात येतात की कोण आहे. हो, अगदी. तर यंग जनरेशनला हवी आहे, महिला वर्गाला हवी आहे. तर मला ते खूप आवडलं. विशेष म्हणजे त्याच्या ज्या कमेंट्स आल्या, लोकांनी मुलांना सांगितलं. आणि मला असं वाटतं संस्कार प्रेरणा म्हणजे बैस तुला संस्कार शिकवतो असं नाही होत. संस्कार वर्गाला जाऊन संस्कार होत नाहीत. खरंय. असेच सहज होतात लोक अट्रॅक्शनने. मी माझी रास. बरोबर. मग त्यांना लक्षात येतं की अरे हो मेष आणि ते जुळत आहे. मग मेषेला भगवद्गीतेत काय सांगितलंय की प्रतिक्रिया द्या, विचारपूर्वक द्या, लगेचच रिॲक्ट होऊ नका. एवढं एकच वाक्य आहे. रिॲक्ट होऊ नका, प्रतिक्रिया विचारपूर्वक द्या. ती त्यांना लगेच समजते. हो, अवलंब करतात. आणि मेष पटकन म्हणजे ते थोडेसे रागीट आहेत, पटकन त्यांना राग येतो असं होतं. रिॲक्ट होतात. हो हो. मग त्यांना जर भगवद्गीतेत आपण तो श्लोक देऊन दिला त्यांना समजतं अरे इतकं सुंदर रिस्पॉन्स, विशेषतः यंग जनरेशनचं. खूप छान झालं ते. म्हणजे आणि अनायसे एका क्षणाला कधीतरी म्हणजे असं सांगू शकतो की ईश्वर आपल्याला सांगतं की जा बेटा एक काम कर, करून घे. बरोबर आहे. आणि तुमचं काम तर उत्तमच आहे ज्योतिताई. जेव्हा आपण म्हणतो की सकारात्मकता आली पाहिजे, आपल्या अंगी आली पाहिजे, पण ती येणं तसं कठीण आहे. म्हणजे कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर जर का आता सरकार किंवा जे आता चाललंय डोनाल्ड ट्रम्प आणि ह्या सगळ्याबद्दल सध्या उलथापालथी सुरू आहेत, तर या सगळ्यानंतर अनेकांच्या मनामध्ये ना प्रचंड भीती निर्माण झाली. पुढे काय होणार? मग ती नकारात्मक भावना येणं साहजिक आहे हो. म्हणजे आपण म्हणतो ना थिंक पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, पण कसं सारखं कसं पॉझिटिव्ह, सतत कसं हसत राहणार? अरे वा छान, असं कसं म्हणणार? हसत राहणार असं नाही. म्हणजे राजकारणावर सहसा बोलू नये किंवा आता तो विषय नव्हता, पण पर्यायाने येईल तर मला कदाचित सांगावं लागेल. पण होतं कसं ना, जे उदाहरण तुम्ही दिलं, ट्रम्पने जे काही लागलं त्याची प्रतिक्रिया जी आपल्या देशातून ती खूप सकारात्मक केली. दुसरं जे लागलं त्याची सुद्धा प्रतिक्रिया म्हणजे पहिल्यांदा 25%, 50% आपल्या देशाचं एक्सपोर्टची नवीन दिशा निर्माण झाली. बरोबर. यालाच तर आपण सकारात्मकता म्हणतो. सकारात्मकता म्हणजे आलेल्या प्रश्नावर थेट नवीन उत्तर शोधणे.
दुसरं त्यांनी आपल्या टॅलेंटला नाकारण्यासाठी विजाला प्रॉब्लेम क्रिएट केला. त्याच्यावर अजून आपल्याला कृती दिसत नाहीये, पण कृती होईल. आपल्या देशाची, आपल्या संस्कृती रुजलेली आहे, येऊ द्या ना, प्रश्न येऊ द्या. थोडेसे डिस्टर्ब होईल यंग जनरेशन, पण माझ्याकडे जे कॉल येत आहे ते पण म्हणताय की भारताच्या टॅलेंट शिवाय अमेरिकेला पर्याय नाही. हे त्यातलं सत्य आहे. मग मार्ग निघतील, त्यांना गरज आहे. आणि दुसरं, यातून 2-3 शक्यता आहे की भारताने आता सकारात्मक वाटचाल सुरू केली. भारतातच इंडस्ट्री उभ्या राहिल्या. भारतीय व्यक्ती एवढा महान आहे, मग तो यंग जनरेशन असेल, तो तिथे IT मध्ये जर 10 लाखाच्या पॅकेजवर काम करत असेल तर तो भारतात 6 लाखावर आनंदाने करेल. ही मेंटॅलिटी आहे. आणि भारताने आज जर असे हब उभे केले तर ठीक आहे ना, 2-4 वर्ष लागतील. हो, भारत त्या लेवलला पोहोचू शकतो. बरोबर, चालेल ना सकारात्मक. सकारात्मकता म्हणजे काय? खरंय. प्रश्न येतोय, उद्या त्याला कसं सोडवायचं, खूप मोठी सकारात्मकता आहे. आणि जर आज याच्यातून भारतात असे हब उभे राहिले, तसंही आमचं ज्योतिषशास्त्र सांगतोच आहे की भारत हा विश्वगुरु म्हणून पुढे येईल 2034ला. वा, गुरुच्या या सगळ्या संघर्षानंतर सहज नाही बरं का. नाही, पण संघर्ष कोणाला चुकला नाहीये. संघर्ष चुकलेला नाही. बरोबर आहे. तर आणि जशी मंगळाची महादशा लागली, म्हणजे भारताचा ऍटिट्यूड बदललेला, देशाचा ऍटिट्यूड बदललेला तुम्हाला दिसला असेल. बरोबर. म्हणजे मग जोपर्यंत चंद्राची महादशा होती, भारत कुठेतरी सौम्य होता, थोडस पण सौम्य होता. आणि मंगळाची महादशा लागली, भारताची भाषा सुरू झाली. बरोबर, काहीच बोलायचं नाही, डायरेक्ट धडक कृती. म्हणून तर ऑपरेशन सिंदूर सारखं ऑपरेशन झालं. आणि अजून याच्या पुढेही धडक असेल, पण खूप मॅच्युअर धडक असेल. कारण मंगळाची महादशा भारताला एका वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होते. मंगळामध्ये मंगळ असताना संघर्ष, मंगळात राहू असताना संघर्ष, आणि हे 1.5-2 वर्ष संपले की भारत अत्यंत मंगळात गुरु सुरू होईल. आणि ती स्थिती भारतासाठी खूप सकारात्मक होती. भारत आजही असं नाहीये की युद्धात पटकन उतरेल, विनाकारण उतरेल. आजही बुधाचं डेप्थ भारताकडे आहे की बुध म्हणजे सचद बुद्धी जी भारताकडे आहे, गुरुचं ज्ञान आहे. मग भारत आजही जेव्हा केव्हा कृती करेल तेव्हा पटकन युद्धात सामील नाही होणार. जोपर्यंत युद्ध टाळता येईल तोपर्यंत टाळेल. आणि ही भारताची ताकद आहे, देशाची ताकद आहे. आणि खूप पॉझिटिव्ह आहे आपला देश. अर्थात. आणि मला असं वाटतं की खरं तर आपलं पूर्ण भवितव्य आपल्या देशाच्याच एकूण घडामोडींवरती अवलंबून असतं. कारण देशामध्ये ज्या घडामोडी घडत असतात, आता बघा, नैसर्गिक आपत्ती जी येते, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आज अवकाळी पाऊस सुरू आहे, खूप मोठं नुकसान झालेलं आहे, असं बऱ्याच गोष्टी आजूबाजूला घडत असतात. मग तेव्हा कुठेतरी त्याचा नाही म्हटलं तरी इफेक्ट आपल्या मनावरती आणि आपल्यावरती होत असतो. कली प्रवेशातून येणं बाकी आहे, त्याला वेळ. आता हा जो प्रश्न निर्माण झाला तो आम्ही 2024 पासून अनेक व्हिडिओ मध्ये मांडला आहे. फक्त जसं आपलं चॅनल पॉझिटिव्ह आहे डॉक्टर कृती जोशी, त्यानुसार थोडं सौम्य भाषेत मांडले आहेत. परंतु हे 2024 पासून दिसत होतं की 2025 हे नैसर्गिक आपत्ती, स्थिती, घात, अपघात, अनपेक्षित अपघात, असे शब्द तुम्हाला 2024च्या व्हिडिओ मध्ये माझे सापडतील. बरोबर. तर हे सगळं होणार होतं. त्याला कारण आहे की 2025च्या 14 मे 2025 पासून गुरुदेव 8 वर्षासाठी अतिचारी झाले. मग हे अतिचारी म्हणजे काय, तर वेगाचे प्रकार असतात. त्यातलं स्तंभी, मार्गी, वक्री असे प्रकार असतात. त्यातली सगळ्यात त्रासदायक स्थिती म्हणजे अतिचारी. सगळ्यात शुभग्रह, नैसर्गिक शुभग्रह म्हणजे गुरु. मग असा गुरु जेव्हा अतिचारी होतो तेव्हा संकट येणार असतात. बघा, आपल्या कुटुंबावर संकट आलं तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती उठून प्रयत्नाला लागून जाते की मी कसं संकट थोपवू.
तसं जेव्हा सगळ्या ब्रह्मांडावर संकट येतं तेव्हा ग्रहांमधला सगळ्यात सकारात्मक ग्रह गुरुदेव उठून उभे राहिले. मी हे थोपवू कसं. पण मग ते अतिचारीत गेले म्हणजे आपल्याला सिम्पटम मिळालं संकट येणार आहे. मग 29 मार्च 2025 शनी ज्या दिवशी विनेत केला म्हणजे जलतत्वाची रास, निसर्ग कुंडलीची व्यवस्था, कुणाची स्वामी, त्याचा स्वामी गुरु की जो स्वतः अतिचारित, म्हणजे इथे एक सर्कल तयार झालं. बरोबर बरोबर. आणि ह्या घटना एकेमुळे दुसरीमुळे तिसरी. ज्या दिवशी शनी विनेत केला त्या दिवशी 6 ग्रह एकाच राशीत ग्रहण. भारत सगळ्यात सुदैवी ठरला की ते ग्रहण भारतात दिसलं नाही. आणि तेव्हाही टाकलं की जरा भारतात ग्रहण दिसलं नाही म्हणून भारत सगळ्यात जास्त सुरक्षित ठरले. बरं बरं. आणि तिथून पाहतोय ना जगाच्या तुलनेत भारतावरचे संकट कमी आहेत. भारत एकमेव देश ठरला की ज्याने 4 दिवसात युद्ध थांबवलं. ही क्वालिटी कुणातच नाही. ती मोठी क्वालिटी आहे. त्याच्यानंतर 14 मेला गुरु अतिचार सुरू झाले. गुरुदेव अतिचार गतीत गेले मिथुन राशीत, म्हणजे ज्याला वायू तत्व म्हणतो. वायू तत्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत मकर राशीपर्यंत, म्हणजे पहिले जलतत्व बिघडलं, त्याच्या मागे मागे अग्नितत्व बिघडलं, त्याच्यानंतर वायू तत्व बिघडलं, त्याच्यानंतर पृथ्वी तत्व बिघडलं. त्यामुळे 4ही तत्वांचा जो असमतोल निर्माण झाला त्यामुळे अनेक संकटाची स्थिती, नैसर्गिक आपत्ती, युद्ध परिस्थिती हे सगळं निर्माण झालं. बरोबर. या सगळ्यातून संकट आहेत, येतील. भगवान श्रीकृष्ण गुरुदेवांच्या अतिचार गतीत महाभारत थांबवू शकले नाही. तेव्हा सुद्धा अतिचार गती होती. त्याच्यानंतर पहिल्या महायुद्धाला अतिचार गती होती, दुसऱ्या महायुद्धाला होती, आणि आता करोना काळात होती, आणि आता आहे. म्हणजे संकट येणार आहेत. म्हणजे 2026 मध्ये सुद्धा अशी संकट येणार आहे. सातत्य 27 पासून थोडी सौम्यता आहे. 25 आणि 26 हे 2 वर्ष प्रचंड संकटाचे आहेत. त्यातल्या त्यात एक सकारात्मक बाब सांगते. 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर संकटाची तीव्रता जरा कमी होईल. म्हणजे आता ह्या 2025 मध्ये जरा कमी होईल. म्हणजे दिवाळी दरम्यान थोडासा आनंदाचं वातावरण असेल. या काळात गुरुदेव उच्चीचे असतील, जरा कमी होईल, खूप नाही. फक्त त्यांचं सामर्थ्य वाढल्यामुळे ते संकटातून मार्ग काढून आपल्याला उपलब्ध करून देतील. असं तर संकट येतील, येऊ द्या. भारत त्याच्यातून महासत्ता म्हणून पुढे येईल. सर्व प्रश्नातून मार्ग निघेल, परंतु महासत्ता म्हणून पुढे येताना त्याची किंमत मोजावी लागेल. भयंकर. आता तुम्ही भारताबद्दल बोलताय, तर मला एक असाच ह्याच अनुषंगाने प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. कारण ना सगळ्यांना उत्सुकता लागली की आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, ते 75 वर्षांचे झालेत, ते रिटायर्ड होणार का, तेच पंतप्रधान पुन्हा राहणार का, तेच पंतप्रधानपदी पुढच्या 5 वर्षांनी येणार का, ह्या सगळ्याची उत्सुकता आहे. तुम्ही त्यांची नक्कीच कुंडली बघितलेली आणि तुम्ही वारंवार ह्या सगळ्या राजकारण मंडळींबद्दल तुमच्या ह्याच्यामध्ये सांगत आलात. खरंच ते पंतप्रधानपदी राहणार का आता? नाही, या प्रश्नाचं मी वेगळं उत्तर देईन. कसं होतं ना, नरेंद्रजी मोदी यांची पत्रिका पाहिलेली आहे. त्यांचा पक्ष जाऊ द्या, सगळं आपण बाजूला ठेवू. एक देशाचं नेतृत्व म्हणून मी जेव्हा त्यांच्याकडे पाहते पत्रिकेतून की ही व्यक्ती काय करेल, तर जोपर्यंत समोर प्रश्न उभे आहेत तोपर्यंत स्वतः माघार घेणार नाही. दुसरं, नवीन पिढीला पुढे येऊ देईल का, तर हो येऊ देईल, घडवेल. बरं. अरे वा. म्हणजे आतापर्यंत 100 चॅनलवर 200 गोष्टी झाल्या, पण हा विषय मांडलेला नाही. मला तो नरेंद्रजी मोदी यांच्या पत्रिकेत धडधडीत दिसला की ही व्यक्ती जेव्हा पद सोडेल तेव्हा सेकंड फळी म्हणू शकतो आपण, किंवा त्यांच्यानंतर सुद्धा देशाचं कार्य नीट राहावं. कारण आज देशापेक्षा आंतरराष्ट्रीय राजकारणाची स्थिती आहे, युद्धजन्य जी परिस्थिती आहे, रोजचे हे अमेरिकेचे, चीनचे, रशियाचे नाटक सुरू आहे. बरोबर. अजून एक त्या याच्यात असं दिसतंय 3रा महायुद्धाची शक्यता आहे. त्याच्यात लोक
म्हणजे दुसऱ्या महायुद्धात तरी सरळ सरळ गट होते, पहिल्या महायुद्धात सरळ सरळ. आता तसं नाही घडणार. मग सुरुवातीला वाटेल हे 4 देश एकत्र आहे, बर, न एक देश उठेल इकडे, इकडचे 2 देश सुटतील इकडे येतील. अरे म्हणजे जसं पक्षांमध्ये अदला बदली, सत्ता परिवर्तन म्हणजे पक्ष परिवर्तन होतं, तसं हे देश परिवर्तन करतं. बर. या सर्व स्थितीमध्ये हे आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेणारा किंवा जो गोळून पिलेला आहे ती व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी. खरंय खरंय. ते तेवढं तुल्यबल व्यक्ती तिथे तयार करणं या शोधात मला दिसत आहेत. बरं. त्यांच्या सध्याच्या गोचरनुसार, परिस्थितीनुसार किंवा पत्रिकेनुसार त्यांचा शोध संपला की घटना घडली. मग आता हा शोध म्हणजे त्याला, पण ते असं त्यांना पर्याय कोण असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. हो, त्याच्यासाठी आम्ही खूप पत्रिका पाहतोय, वेगवेगळ्या पत्रिका आहेत, भारतातही आहेत. आणि गंमत म्हणजे आता त्या सगळ्यांची नावं कसं होतं ना, 4 पर्याय तुम्ही दिले तर आपण त्यातून एक घेऊ शकतो, परंतु असे भरपूर पर्याय दिसत आहेत. आणि त्या व्यक्ती त्यांच्या, तुम्हाला कोणते पर्याय दिसले? कसं होतं ना, हा प्रश्न थोडासा अनप्रॅक्टिकल आहे. कोणी म्हणते योगी आदित्यनाथ नाही, तुमच्या यादीतले योगी आदित्यनाथ, गडकरी नाही, अमित शहा, देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस थोडीशी शक्यता दिसते, पण तेही प्रधानमंत्रीपेक्षा गृहमंत्री किंवा संरक्षण मंत्री जास्त शक्यता दिसते. त्याही पेक्षा अजून वेगळीच, ज्याचा आपण विचारही केला नाहीये अशी व्यक्ती येताना दिसते. पण ती पण केव्हा की जेव्हा मोदीजी सगळं अभ्यास करून त्यांना हे वाटेल की हो आता वेळ आली आहे की मी हे हँडओव्हर करावं आणि इथून बाहेर पडावं त्या दिवशी. कारण ते तेवढे जबाबदार आहे, त्यांना त्यातलं गांभीर्य कळतंय. बरोबर. आज जर मी हे पद सोडलं तर कोणतं संकट येईल हे त्यांना कळतंय. मग कसं होतं ना, लोक हा विचार करतच नाही, घ्या रिटायरमेंट असं कोणी जबाबदारी नाकारून घेतं का? नाही. आज त्यांनी जर घेतली तर त्याला काय म्हणता येईल? जबाबदारी पासून पळून गेले. पण ते तसे नाही. वृश्चिक राशी, वृश्चिक लग्न, बापरे, विपरीत कालसर नाही काय त्यांचं विपरीत राजयोग, भाग्येश राशीत. पण त्यांची तारीख 17 सप्टेंबर म्हणजे 8 नंबर, यमाचा आकडा. इथे पुन्हा एकदा ना कसं होतं की ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र हे खरं तर दोन्ही महत्वाचे आहेत, पण त्यांची टोटल जर केली तर 5 येते पूर्ण बर्थडेची. म्हणजे त्यांना खूप सपोर्ट आहे. वैदिक ज्योतिषशास्त्र हे मूळ आहे आणि इतर शास्त्र ह्या त्याच्या छोट्या शाखा. बरोबर. न्यूमरॉलॉजी पण ओके. 8 म्हणजे शनी. बरोबर. शनीची चिकाटी त्यांच्याकडे आहे, शनीची परिश्रम करण्याची प्रवृत्ती त्यांच्याकडे आहे. बरोबर. दीर्घकाळ टिकून राहण्याची प्रवृत्ती आहे. शनी प्रधान व्यक्ती वय वाढलं की जास्त सक्रिय होत जातात, त्यामुळे ते जास्त सक्रिय जसजसं वय वाढत गेले तसतसं होत गेले. 5 हा अंक बुधाचा, त्यांच्या पत्रिकेत बुध हा तसाही कन्येचा जो उच्चीचाच आहे, राहू स्थानात बसलेला आहे. ते भाषणाला उभे राहिले की असं दन पाऊस पडतो. असा लाभ भाषणातून मिळणं नॉट अ जोक. बरोबर. ते आहे तर ठीक आहे. आपण, मला असं वाटतं थोडं भरकटत गेलो आज आपलं. नाही, भरकटलं नाही. ऍक्च्युली कसं आहे ज्योतिताई, मी तुम्हाला सांगते कसं असतं, आपलं अख्खं आयुष्य जे असतं ते आपल्या देशाच्या एकूणच भोवती असतं. का सांगते, कारण सकाळी उठल्यावर आपण आता देशात काय सुरू आहे हे आधी बघतो, बातम्या वाचतो, त्याच्यानंतर आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो. काय होतं, प्रत्येक वेळेस आपण आपल्या नवीन पिढीला हे दाखवलं पाहिजे की आज देशामध्ये आपण ज्या देशात राहतोय त्याचं आपण भवितव्य आहोत. तुम्ही मगासपासून म्हणताय 2026 संकट घेऊन येणार आहे. आता तुम्ही म्हटल्यावरतीच मला फार भीती वाटायला लागली आहे. आणि आता जे पॉडकास्ट बघत असतील त्यांच्याही मनामध्ये अनेक शंका आणि भीती निर्माण झाली असेल. खरं तर आपल्याला कुठलीही नकारात्मकता पसरवायची नाहीये, पण एक संकट म्हटल्यावरती कुठल्या प्रकारची संकट येऊ शकतात
ज्योतिष हे मार्गदर्शक शास्त्र आहे. तर नकारात्मकता पसरवणं म्हणून नाही, परंतु समोर खड्डा आहे ही जाणीव करून देणं सुद्धा या शास्त्राची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदारी आहे. 2026 मध्ये नैसर्गिक आपत्ती वाढणार आहे. जेव्हा जलतत्व बिघडलं की खूप पाऊस, वायुतत्व बिघडलं की वादळ, वारा, भूकंप सारखी स्थिती, पृथ्वी तत्व पण बिघडते. आणि चारही तत्व जेव्हा निसर्गाची बिघडत आहे तेव्हा नैसर्गिक आपत्ती. दुसरं एक असं होतं की मानवी ज्ञान, मानवी बुद्धी जोपर्यंत संतुलित राहते तोपर्यंत वाद होत नाही, सलोखा राहतो. आज मानवी बुद्धी विस्कळीत झाली आहे. म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण ट्रम्प बाबा. ते स्वतःच्या हाताने स्वतःच्या देशाचं नुकसान करताय. बरोबर. अमेरिकेचे तुकडे करण्याचे उद्योग सुरू आहेत. उद्या म्हणजे आपल्या शास्त्राप्रमाणे उद्या जर अमेरिकेचे तुकडे होण्याची सुद्धा शक्यता पत्रिकेत तयार झाली अमेरिकेच्या. बापरे. कारण जेव्हा मानवी बुद्धी चुकीच्या दिशेने जाते, चंद्रावर सगळ्यात जास्त मनावर प्रभाव होतात ते विचारांचे. विचार जेव्हा चुकतात तेव्हा माणूस चुकतो. बरं बरं. तर आज ही स्थिती झाली आहे की माणसाची मन विस्कळीत, बुद्धी विस्कळीत, बुद्धीचे विचार विस्कळीत आणि म्हणून फळ विस्कळीत. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती, तिसऱ्या महायुद्धजन्य परिस्थिती, जागतिक वादविवाद, रोज नवीन संघर्ष उभं राहणं, युद्ध सुरू झालं की ते न थांबणं. आपण पाहतोय रशिया युक्रेन किंवा इकडे इस्रायल. हे युद्ध एवढे चालतील हे कुणालाच वाटलंच नव्हतं. खरंय खरंय. पण ते चालूच आहे कारण सत्सद बुद्धी थांबलेली आहे. म्हणजे एकीकडे नैसर्गिक आपत्ती, दुसरीकडे मानवी कृत्रिम निर्माण होणारे प्रश्न. संकट अनेक प्रकारची आहेत 2026 मध्ये. आपल्याला त्यांच्याशी लढायचंय, घाबरायचं नाही. लढताना आपल्याला आपल्या संस्कृतीने खूप काही दिलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी केल्याने आपल्यात सकारात्मकता निर्माण होते आणि छान आयुष्य आपण जगू शकतो. पण हे मी नाही सांगू शकत की आपण अगदी छान पैकी सुरक्षित 2027 मध्ये जाऊ, हे नाही सांगू शकत कारण कठीण काळ आहे. एक मात्र नक्की की पुढच्या काळात भारत महासत्ता बनतंय हे 100%. परंतु तिथपर्यंत पोहोचता खूप अगदी श्रीकृष्ण जेव्हा युद्ध थांबवू शकला नाही तेव्हा झालेली जीवितहानी ही हरिपल होती. खरंय खरंय. जेव्हा तिसरं महायुद्ध दिसतंय तर जीवितहानी पर्यायाने आहेच. नैसर्गिक आपत्ती सोबत आहे, अनपेक्षित दरड कोसळणं, पाऊस, वादळ, वारा, भूकंप सगळं सामूहिक सुरू आहे. आणि 26 मध्ये हे सातत्य आहे या गोष्टीचा. म्हणजे आपण कधी विचार केला नव्हता असे अपघात, असं मी 2024 मध्ये वाक्य केलं होतं. पण मला सांगा त्या अहमदाबादला झालेल्या अपघाताचा आपण कधीतरी विचार केला? कधीच नाही, कधीच नाही. आणि तीच गोष्ट पुन्हा 2026 मध्ये येते. 2027 मध्ये ही संकट कमी होती पण दुसरी दिशा असेल. पण आता तुम्ही जसं म्हणालात की 2025 पेक्षाही 2026 हा काळ कठीण असणार आहे, हे वर्ष कठीण असणार आहे. पण ज्योतिताई, ह्या संकट काळामध्ये आपण नेमके काय उपाय केले पाहिजेत? प्रत्येक राशीने काय उपाय केले पाहिजेत? कारण काय, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जसं राशी भविष्य सांगताय तसे उपायही सांगताय आणि अतिशय सोपे उपाय असतात. आपल्या ग्रंथांनी सांगितलं उपाय हे अत्यंत ताकदीचे असतात. आणि एक असं सामूहिक मंत्र सांगणं. जसं व्यक्तीच्या भाग्यापेक्षा समूहाचं भाग्य मोठं ठरतं, व्यक्तीच्या भाग्यापेक्षा देशाचं भाग्य मोठं ठरतं. तसंच जेव्हा तुम्ही सामूहिक मंत्र जाप करता त्याचं खूप प्रचंड प्रभाव असतो. त्यामुळे उपायांच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशीनुसार विविध मंत्र. आणि एक आहे गायत्री मंत्र, त्याचे 146 प्रकार आहेत गायत्री मंत्राचे. त्याच्यात वेगवेगळे ग्रह आहेत. रोज एक मंत्र घेऊन तुम्ही त्यातले 21 वेळा, 11 वेळा, 108 वेळा केलं तर एक सामूहिक प्रभाव निर्माण होतो. बरं. सामूहिक सकारात्मकता निर्माण होते. संकट थोडी मिटतात असं नाही, संकटाची तीव्रता कमी होते.
त्यामुळे सुंदर उपाय आहे. त्याशिवाय राशीनुसार जर सांगायचं तर आपण मेष राशीपासून सुरुवात करून निसर्ग चक्राची पहिली रास पेंड आहे, प्रतीक अग्नी तत्व आहे. या राशीने सर्वात प्रथम उपाय या दृष्टीने विचार केला असता त्यांच्या भाग्यस्थानात येणारी रास म्हणजे गुरुदेवांची धनुरास, तिची मुळातच अग्नी तत्वाची आहे पण गुरुदेवाची आहे. तर त्यांनी गुरुदेवांचं ज्ञान अंगीकारावं, धर्म अंगीकारावं आणि रिॲक्ट होण्याची पद्धत कमी करावी. मोठ्या व्यक्तींच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींचा आदर करावा. आजूबाजूला मोठ्या व्यक्तींशी बोलताना शब्द सांभाळून वापरावे. त्यांचे अर्धे प्रश्न परस्पर कमी होतील. मेष रास जर सकारात्मक बोलली, मोठ्यांचा आदर केला तर तुमचे येणारे प्रश्न कमी होतात. आणि हा सगळ्यात मोठा उपाय मेष राशीसाठी आहे. मंत्र, गायत्री मंत्र आहेत. त्याशिवाय ओम अंगारकाय नमः हा मंत्र मेष राशीसाठी आहे. बरं, पुढची रास वृषभ. स्वामी शुक्र, पृथ्वी तत्वाची रास. बैल बैल म्हणण्यापेक्षा वृषभ, त्याचा प्रचंड परिश्रम रास. म्हणजे अख्खी शेती ओढून नेतो तो बैल, पण तो कधीच व्यक्त होत नाही. तेवढं महत्व वृषभ राशीला आहे. अत्यंत कठीण काम आपण वृषभ राशीला देऊन दिलं, निवांत राहिलो तरी ते काम पूर्ण झालेलं असतं अगदी 100%. मग वृषभ राशीच्या भाग्यस्थानात येणारी रास म्हणजे शनिदेवांची मकर रास, जी मुळात परिश्रमी आहे. आणि परिश्रम करणं यांचा धर्म आहे, त्यामुळे यांनी परिश्रम करावं. मकर रास श्रमिक लोकांची रास, श्रमिक लोकांचा आदर करावा, त्यांचा अपमान करू नये. दुसऱ्यांचा सन्मान ठेवल्याने आपला सन्मान वाढतो. इतरांचा आदर करावा, चुकीचे शब्द वापरू नये. चुकीच्या शब्दातून जे निर्माण होतं ते भयंकर कठीण असतं, त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करावं. सोपा मंत्र म्हणजे ओम शनेश्वराय नमः. चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाला सहकार्य करावं. आपल्या जे कलिग्स असतात त्यांना त्रास होऊ देऊ नये. हे उपाय सगळ्यात महत्वपूर्ण ठरले. बरं, मिथुन. मिथुन बुधाची रास. बुध देवतेचे स्वामी आहेत. वायू तत्वाची ही रास येते. बोलत राहते नॉनस्टॉप बोलते. बोलण्यापूर्वी थोडस विचार करावा. मिथुन राशीच्या भाग्यस्थानातही कुंभ रास येते, की बुद्धिमान रास आहे. शनिदेवांचीच रास आहे. शनिदेव विश्वाचे न्यायाधीश आहे. बोलताना आपल्या बोलण्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अपप्रचार होऊ नये, त्याच्या प्रेस्टिजला धक्का पोहोचू नये, हे मिथुन राशीने सांभाळ. बरोबर, म्हणजे त्यांचे बरेचसे प्रश्न कमी होतात. शनीचं जे कार्यकर्तृत्व आहे त्या ठिकाणी, म्हणजे जसं अगोदर आपण सांगितलं, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, मजूर वर्ग, आपले कलिग, सहकारी, सर्वांशी नीट सहचार्याने वागावं. बरोबर. मुख्यतः आपल्या ग्रंथांमध्ये नाती आणि राशी जोडलेल्या आहेत. प्रत्येक राशीने जसं जसं नाती सांभाळते तसं त्याचं आयुष्य सुखद आणि सुखकर होतं. मिथुन राशीची गंमत धनस्थानात त्यांच्या कर्क रास येते. यांनी महिला वर्गांचा आदर करावा. पैसा भरपूर येतो. आता मी भाग्यावर बोलत होते म्हणून शनीचं सांगितलं, पण यांनी महिला वर्गांचा आदर करावा. मग घरात आई असेल, बहीण असेल, सगळ्यांचा आदर करावा. पैसा येतो. बरोबर, अशी गंमत आहे मिथुन. पुढची रास कर्क रास. अत्यंत संवेदनशील रास. काही झालं तर डोळ्यातून पाणी. सगळ्यांचं करायचं आणि मग वाट पाहिजे समोरचं आपलं कौतुक करेल. कुणालाच वेळ नाही तुमचं कौतुक करायला. तुम्ही करायचं आणि विसरून जायचं. तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेवांची मीन रास येते. मीन ही अत्यंत संवेदनशील रास आहे. गुरुदेवाची आध्यात्मिक रास आहे. अध्यात्म तुम्हाला आवडतं. अध्यात्मात तुम्ही जेवढं कार्य करतात तेवढं तुम्ही अजून उंची गाठतात आयुष्याची. त्यामुळे कर्क राशीने तुम्हाला तसंही भांडण केलं की तुमचा अख्खा दिवस वाया जातो. त्यामुळे कुणाशी भांडू नये. आजीचा आदर करावा. वडिलांची आई आणि आईची आई ही नाती तुम्ही सांभाळा. तुमचे आयुष्य प्रचंड सुखद होईल. वा. सिंह रास. ही सिंह रास राजा लोकांची रास. रवी राशी स्वामी.
तुमचं कारकत्वच नेतृत्वाचं आहे. नेता तो नाही की जो आपल्या वर अवलंबून असणाऱ्यांवर अधिकार गाजवतो. तर नेता तो की जो स्वतः नव्हतं घेऊन आपल्या सोबतच्या लोकांच्या आयुष्यात सुख निर्माण करतो, तो खऱ्या अर्थाने नेता. सिंह राशीच्या भाग्यस्थानात मंगळाची मेष रास येते. तिथे तो जाऊन उच्चीचा होतो, कारण ती त्याच्या सेनापतीची रास आहे. तर समजा तुम्ही राजा असलात तर तुमचं जे मंत्रिमंडळ असतं त्याच्यावर तुमचं कर्तृत्व असतं. मंत्रिमंडळाला सांभाळा, सूर्याला अर्ध द्या, सूर्याला रोज अर्ध द्या. तुम्हाला आयुष्यात प्रश्नच कळणार नाही, कारण की तुम्हाला प्रतिष्ठा प्रिय असते. त्यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम घेतात. तर सूर्याला अर्ध देणं आणि यश मिळवणं एवढं सोपं सिंह राशीसाठी आहे. बरं, पुढची रास कन्या. तिच्या भाग्यस्थानात येते वृषभ. कन्या ही बुधाची रास. बुधदेव तिथे उच्चीचा होतो. कन्या रास ही अत्यंत सकारात्मक रास आहे. कोणतंही कार्य नियोजनबद्ध करणं, पूर्ण करणं. कन्या राशीला जबाबदारी सोपवली तर त्या कार्यात कुठेही टाचणी सुद्धा कमी पडत नाही. त्यांच्या भाग्यात वृषभ रास येते. शुक्राची रास आहे. वृषभ रास म्हणजे महिला वर्ग. शुक्र हा महिला वर्गाला इंडिकेट करतो. तर या जातकांनी महिला वर्गांशी सौख्याने वागावं. आणि एक लक्षात घ्यावं की मिठाची बरणी 3 इंच जागा बदलल्याने संकट कोसळत नाही, परंतु तुम्ही जर त्या 3 इंच बदललेल्या जागेवर रिॲक्ट झाल्या तर तुमच्या कुटुंबातलं सौख्य विस्कळीत होते. बरं, परफेक्शनला सुद्धा कुठे थांबावं ते कन्या राशीला शिकवावं. परफेक्शन चांगलंच आहे, पण परफेक्शनचा जर अतिरेक झाला तर कधी कधी होतो कन्या राशी. बरोबर. कारण त्या स्वतः परफेक्शनिस्ट असतात. 5 बोटासारखी नाही, पण त्या परफेक्शनिस्ट आहे म्हणून सगळे असू शकत नाही. म्हणून समोरच्यांना आहे तसं स्वीकारावं. ओम राम ह्रीम लोम सह बुधाय नमः हा बुद्धदेवाचा मंत्र जाप करावा. गरजवंतांना धान्य दान करावं. दान हा सुद्धा एक सुंदर उपाय आहे. म्हणजे आपण जेव्हा उपाय प्रत्येकाने करावं ते कोणत्याही राशीला. म्हणूनच मी तो विषय मागे घेतला. आपण जेव्हा उपायशास्त्र अभ्यास शिकतो तेव्हा उपायशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं मंत्र, दान. हे 2 उपायाला पर्याय नाही. मग बाकी तुम्ही रत्न तुमची हौस, रुद्राक्ष तुमची हौस, व्हॉट एव्हर, पण मुख्य मंत्र आणि दान थेट सकारात्मक प्रभाव देतात. तर दान जेव्हा आपण करतो तर गंमत काय असतं ना की व्ययस्थानाचं धनस्थान म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. म्हणजे आता आपली तूळ रास चालू आहे, तर तूळ राशीच्या वेळात येईल कन्या रास. बरोबर. मग कन्या राशीच्या कारकत्वात येणाऱ्या गोष्टी तूळ राशीने दान कराव्या. त्यांना खूप फायदा होतो. किंवा दान करताना अजून एक, म्हणजे आता तेवढा अभ्यासू वर्ग असेल की नाही माहिती नाही, पण तुमच्या पत्रिकेत ज्या राशीत गुरुदेव बसले असतील, तुम्ही हवं तर ती रास कमेंट सेक्शन मध्ये लिहा की तुमच्या पत्रिकेत तूळ राशीत गुरुदेव आहे, मीनेत गुरुदेव आहे. त्या राशीच्या वेळात येणाऱ्या राशीला अनुरूप तुम्ही दान केलं की तुम्हाला खूप यश मिळतं. गुरुदेवाच्या कारकत्वात धर्म येतं, ते सगळ्यांना माहिती आहे. मानवी आयुष्याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जन्म, शिक्षण, विवाह, योग्य मार्गाने धनार्जन, बरोबर, हे सगळं गुरुदेवांच्या कारकत्वात येतं. पण त्याही पलीकडे येतं मोक्ष, अध्यात्म. तर हे सगळं व्ययस्थान. मग तुमच्या पत्रिकेत जर वृश्चिक राशीत गुरु आहे, तुम्ही सरळ तूळ राशीकडे कॉन्सन्ट्रेशन करा आणि तिथलं दान करा. बरं बरं. म्हणजे हा नियम तर सहसा कोणी सांगतही नाही. अर्थात. आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहून पाठवा की कोणत्या राशीत कोण आहे, म्हणजे लक्षात येईल. आणि मग नक्कीच ह्याच्यावरती आम्ही उत्तरं तुम्हाला देऊ. पुढची रास वृश्चिक रास. तूळ राशीसाठी उपाय काय? आपण दानाबद्दल बोललो, पण त्या व्यतिरिक्त उपाय? तूळ राशीने आपण कन्या रास येते ना वेळात, तेच दानच घेऊ आणि मंत्र घेऊ. ओम शुक्राय नमः. बरं. आणि दान म्हणजे बुधाच्या अखत्यारीत येणाऱ्या वस्तू, हिरवे मूग असतील, कापड असेल, अशा वस्तू दान करायच्या.
वृश्चिक रास मंगळदेवाची जलतत्वाची रास निसर्ग कुंडलीच्या आश्रम स्थानात येते, अडथळा आणि संघर्ष घेऊन येते आणि हीच रास संशोधन क्षेत्रात आघाडीवर असते. जगातले सगळ्यात मोठे बदल करण्यात आघाडीवर असते, कारण हिच्यात प्रचंड चिकाटी आहे, संघर्ष करण्याची क्षमता आहे. वृश्चिक ही मंगळाचीच रास आहे, त्यामुळे मंगळाचा ओंकारकाय नमः, कुलदेवीला जाणं, कुलदेवीचं दर्शन घेणं. कुलदेवी म्हणजे आपली आई असते, पहिली आई म्हणतो आपण तिला. या आईचं दर्शन घेतलं, तिची ओटी भरली की प्रचंड सकारात्मकता निर्माण होते आणि वृश्चिक राशीसाठी ती अधिक महत्वाची ठरते. तर वृश्चिक राशीने हे नक्कीच करावं आणि मंत्र म्हणा, सूर्याला अर्ध द्यावं ते सुद्धा, कारण यांच्या दशम स्थानात रवीची रास येते सिंह आणि इतर ग्रह कसं कधी जोरात जाते, कधी अतिचार करतील, कधी पथ. सूर्य नाही, रोज 1 अंश म्हणजे 1 अंश. सातत्य तेच सातत्य वृश्चिक राशीत यासाठी येतं की वृश्चिकच्या दशमात सूर्याची सिंह रास आहे, ते जपावं. पुढची रास धनु ही गुरुदेवांची अग्नितत्वाची रास, मूळ त्रिकोण रास. हिच्या भाग्यस्थानात सिंह रास येते. बरं. अत्यंत एखादी गोष्ट ठरवली की ते टार्गेट पूर्ण करायचं, प्रचंड परिश्रम करायचा, फिरण्याची आवड, बुद्धिमान, कर्तृत्ववान रास म्हणजे धनुरास. धनुराशीने जास्तीत जास्त वाचन करावं, दान करताना शालेय साहित्य किंवा शैक्षणिक साहित्यच दान करावं. ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः किंवा ओम गुरुवे नमः, कोणताही मंत्र जातो. ईश्वर आपल्याला असं काही नियम लावत नाही, आपणच ते म्हणतो. बरोबर. मनापासून आतून श्रद्धेने मंत्र म्हणा, त्याचा तुम्हाला अत्यंत लाभ होईल. मकर शनिदेवांची परिश्रमी रास. या राशीत मंगळ उच्चीचा होतो. मंगळ उच्चीचा होतो म्हणजे काय की मंगळ हा सेनापती आहे, कर्तृत्ववान आहे, तो ऍक्टिव्ह आहे, तो उच्चीचा होतो. तर या राशीने परिश्रम करावे. केलेलं परिश्रम ही रास कधीच अपेक्षा करत नाही. जसं कर्क अपेक्षा करते की माझं कौतुक होईल, तसं मकर काम सहकार्य करते विसरून खूप वेगळं पण आहे या राशीत. तर शनिदेवांची आराधना यांच्यासाठी अत्यंत उत्तम राहते. शनीचे मंत्र, शनीचं दान, काळ्या वस्तू दान करणं, गरजवंतांना दान करणं. आपण एखाद्या मंदिरात जातो तर मंदिराच्या बाहेर जे गरजवंत असतात त्यांना उपयुक्त ठरणाऱ्या वस्तू दान करणं. कुंभ सगळ्यात उत्तम रास. म्हणजे कुंभ राशीचं वैशिष्ट्य असं आहे ना की या राशीत एकही ग्रह निश्चितचा होत नाही, एकही ग्रह उच्चीचा होत नाही. म्हणजे माणसांना हे कुणाला डॉमिनेटही करत नाही आणि कुणाला विनाकारण विशेष महत्व देत. हे अत्यंत वेगळं पडे. अत्यंत बुद्धिमान रास. शनिदेवांची मूळ त्रिकोण रास. निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात म्हणजे इच्छापूर्तीचा आशीर्वाद ही घेऊनच आलेली आहे. तर या राशीने च्या व्ययस्थानात शनीचीच रास येते. पण इथे पण एक गंमत घडतं बरं का की यांच्या व्ययस्थानाचे स्वामी शनी, राशीचे स्वामी शनी, म्हणजे ते स्वतःच कधीतरी नुकसानही करतात. तर यांनी सगळ्यांना समतोल ठेवणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. शनिदेवाचं ते न्यायाधीश आहे, त्यामुळे त्यांचं ते मुख्य कारकत्व आहे. ओम शनैश्चराय नमः, ओम किंवा शनीचा दीर्घ मंत्र सुद्धा घेता येईल. नीलांतन समाभासम रघुपुत्रम यमाग्रजम छाया वार्तन संभूतम तम नमामि शनैश्वर, हा मंत्र घेता येईल. असं मंत्राचं जाप आणि दान. नात्यांमध्ये शनीच्या अखत्यारीत पुन्हा तेच नातं आहे. प्रत्येक ग्रहाच्या अखत्यारीत नातं येतं. म्हणजे रवी म्हणजे वडील, आई म्हणजे चंद्र, शुक्र म्हणजे बायको बहीण, घरातल्या सगळा महिला वर्ग, बुध म्हणजे काका मामा. जो ग्रह बिघडला असेल घरातील त्या नात्याच्या व्यक्तीला जपा, तुमचा ग्रह सकारात्मक होतो. वा, किती सोप्या शब्दांमध्ये तुम्ही सांगितलं. शेवटची रास मीन रास. मीन रास गुरुदेवांची रास, अध्यात्माची रास, व्ययाची रास. त्यामुळे
संवेदनशील राहा, स्वतः खाणं खाऊ घालणं, सगळ्यांना जपणं. यांचं असं असतं की घरात वातावरण आनंदाचं असलं की बाहेर कर्तृत्व गाजवू शकतात. मीन राशीने गुरुचे मंत्र हे सगळ्यात उत्तम. यांना खूप अपेक्षा नसतात. म्हणजे आपण जे सुरुवात जिथून केली होती की कर्म करा आणि विसरून जा, तुमचा अधिकार कर्मावर, या राशीला नैसर्गिकच माहिती आहे. अगदी अगदी कर्मण्य अधिकार असते हे या राशीने अवलंबलेला आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे मीन राशी सारखी रास नाही. त्यांनी मस्त छान एखादा खिचडी वगैरे सारखा प्रकार बनवावा, गरजवंत बनवावा, सगळ्यांना देऊ घालावं, पोटी भरावी आणि त्याच्यात खुशही राहतात. बरोबर. म्हणजे थोडक्यात या 12 राशींनी हे उपाय केले तर नक्कीच याचा जो प्रभाव आहे संकटांचा तो नक्कीच कमी होईल. तुम्ही आता ज्या पद्धतीने ज्योतिताई हे मार्गदर्शन केलं, अगदी शेवटच्या टप्प्याकडे आपण चाललोय, तर ते इतकं छान होतं आणि इतकं सकारात्मक होतं ना. आज मी अनेक असे ज्योतिषी बघतेय जे ओरडा आरडा करून ज्योतिष सांगतायत. खरंच गरज आहे का याची, इतकी निगेटिव्हिटी पसरवण्याची? आता काय असतं ना, समाजात अनेक प्रकारचे लोक असतात आणि आपल्या समाजात मीठ लवकर बसत. बरोबर. तो त्यांचा गैरसमज आहे की आपण घाबरवलं की लोक घाबरतात, चुकीचे अफवा पसरवल्या की घाबरतात. तसं नाहीये. म्हणजे जर आपण चांगल्या गोष्टी पेरल्या तर चांगलं उगवेल, आंबा पेरला तर आंबा चुकवेल. तर मग त्यामुळे घाबरवण्यापेक्षा सकारात्मकतेने बोलून सुद्धा समाज चांगला घडतो. बरोबर. परंतु ही त्या व्यक्तीची भूमिका झाली. मला असं एक तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देते की मान्य घाबरवल्याने लोक हे होतात आणि त्यांचे चॅनल चालतात. मला सांगा की जे टॉप मोस्ट चॅनल आहे त्याच्यात घाबरवणारे चॅनल किती? मला अभ्यास केलेला नाही. बरं. सकारात्मक चॅनल हे टॉपरला जातात. क्या बात आहे. तर त्यामुळे ही आपल्या मनातलं शॉर्टकट असतं की आपण घाबरवायचं, असं करून टाका नाही तर तसं होऊन जाईल. ते लोक वर त्या वेगाने नाही जात. हा ठीक आहे, इथून इतके जातील, परंतु तुमचं स्वप्न जर असं असेल तर तुम्ही तिथे घाबरवून नाही जाऊ शकत. बरोबर. खूप छान. आता तुम्ही खरं तर ह्या सगळ्याबद्दल मार्गदर्शन केलं. एकतर उत्तमरित्या सकारात्मक कसं आहे की सकारात्मक भावना निर्माण करणं ह्यापेक्षाही सकारात्मकता आपल्यामध्ये असणं हे फार महत्वाचं आहे. कारण आपण आजूबाजूला बघत असतो की नकारात्मकता आहे, पण त्याच्यातूनही कसा मार्ग काढायचा ते आज आपल्या ह्या पॉडकास्ट मधनं तुम्ही सांगितलं. अगदी छोट्या छोट्या सोप्या भाषांमधनं सांगितलं. अगदी शेवटचा प्रश्न, अगदी शेवटचा, कारण काय माहिती का, इतके प्रश्न आहेत माझ्या डोक्यामध्ये आता. काय सांगाल, सकारात्मक जीवन कसं जगायचं? आनंदी राहायचंय पण सकारात्मक राहायचंय. ग्रंथांनी सांगून ठेवलंय, ध्यान धारणा करा, सूर्याला अर्ध्य द्या, झोपेतून उठलात की आई वडिलांना नमस्कार करा, कष्टाने कमवा, प्रेमाने खा, कुटुंबात सगळे मिळून एकत्रित जेवण करा. दुसरं कसली गरज नाही. मानवी आयुष्याला लागून लागून काय लागतं ते सगळं तुमच्याकडे उपलब्ध आहे. बरोबर. आणि रॅट रेसच्या बाहेर पडा. एखादा मंत्र या निमित्ताने? गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. अगदी. त्याच्या गायत्री मंत्र एवढा सुंदर मंत्र नाहीये. आपण जेव्हा केव्हा संकटात असतो, आपण गायत्री मंत्राच्या मनातल्या मनात जरी जाप सुरू केला तरी संकट जातात की नाही मला माहिती नाही, तुमच्यात ताकद निर्माण होते संकटाशी लढण्याची. अगदी.
म्हणजे आता सध्या जे नकारात्मक वातावरण तुमच्या आजूबाजूला आहे त्याच्यातून जर तुम्हाला मार्ग काढायचा असेल आणि ह्या संकटांना कुठेतरी ती क्षमता कमी करायची असेल तर गायत्री मंत्र उत्तमच आहे. ज्योतिताई, खूप छान वाटलं तुम्ही आलात, मधुराष्टक पॉडकास्ट मध्ये आलात आणि खास जळगावहून इथे आलात आणि या मधुराष्टक पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. तुमचे देखील आभार. तुम्ही खूप छान कार्य करत आहात. सगळ्या प्रेक्षकांचा आभार. मधुराष्टक चॅनलला याच प्रकारे प्रतिसाद द्या. एक सकारात्मक चॅनल आज आलेला आहे आणि ते ग्रो करणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. जास्तीत जास्त कमेंट करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. थँक्यू सो मच. खरं तर सकारात्मक विचार काही एका रात्रीत जादूच्या कांडी सारखे फिरवल्यासारखे काही येणार नाहीयेत. ते तुम्हाला रोजच्या रोज एक विचार तुमच्या मनामध्ये रुजवला पाहिजे. आजूबाजूला जरी कितीही निगेटिव्हिटी पसरवली जात असली, तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी जरी येत असली तरी सुद्धा ती निगेटिव्हिटी जी आहे त्याचं प्रमाण कमी करायला शिका. मला माहितीये की हे सोपं नाहीये, पण नक्कीच जर विचार केला, सकाळी उठून विचार केला की आजचा माझा दिवस छान जाणार आहे, तर नक्कीच तो छानच जातो. जर तुम्ही हा विचार केला, अरे आजचा दिवस कसा जाईल, सकाळ सकाळ कोणाचं तोंड बघितलंय, हा असा विचार नका करू. उत्तम विचार तरच तुमचे उत्तम घडणार आहे. 2026 हे वर्ष कसं असेल हे मलाही ठाऊक नाहीये, पण आता जसं ज्योतिताईंनी सांगितलं त्याप्रमाणे संकट घेऊन येणार आहे, म्हणून आपण घाबरायचं नाहीये. आपण त्या संकटांवरती मात करायची आहे आणि ते सुद्धा सकारात्मकतेनं. तेव्हा नक्कीच कराल ना सकारात्मक विचार. आजपासूनच ह्या सकारात्मक विचारांची सुरुवात करा. मधुराष्टकच्या या पॉडकास्टमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात पुन्हा एका नवीन गेस्टसह आपण भेटणारच आहोत, पण चॅनलला सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. या भागात आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण नवीन गेस्टसह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.